हा बघ काय बोलतोय. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी लतिका तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ए हा बघ काय बोलतो, को पॉवर्ड बाय अरुण कदम वेद पाठांतर केंद्र. हिम्मत असेल तर या. आणि आमिर हडकर शेअर ट्रेडिंग कंपनी आमच्या येथे फावल्या वेळात संगीतही दिलं जातं. मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आहे महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम गौरव मोरे आणि समीर चौगुले. मंडळी, गौरव मोरे आपल्या बरोबर इथे स्टुडिओमध्ये हजर आहेत. पण समीर सर त्यांच्या विरारच्या घरातून आपल्या या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी असणार आहेत. खरं तर माझी खूप इच्छा होती मंडळी समीर सरांनी आपल्या स्टुडिओमध्ये यावं, पण ते स्वतः लेखक असल्यामुळे आणि त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे कार्यबाहुल्यामुळे ते आपल्या या स्टुडिओत येऊ शकले नाहीत. पण तरीही त्यांनी ही खात्री दिली की मी ऑनलाईन नक्की संपर्कात राहीन. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. मंडळी, मला माहिती आहे तुम्ही खूप उत्सुक आहात, मी सुद्धा खूप उत्सुक आहे. पण घेऊया छोटासा ब्रेक, आपण लगेच भेटूया. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, बघत राहा ए हा बघ काय बोलतो. सर, आपण ना 2च वेळात कार्यक्रमाला सुरुवात करूया. हा तोपर्यंत मी जरा बघते. अरे बने ऐक ना, ते समीर चौगुले ऑनलाईन आले का बघ, त्यांना ऑनलाईन राहायला सांग. हा 2 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय. सर पाडी. हॅलो दादा. अरे दादा, दादा हे काय अचानक, हे कधीच करत नाहीस हे, आज काय झालं तुला? अरे दादा, रिस्पेक्ट. चौगुले, तुम्ही इथे कसे? हा म्हणजे मी नाही, तुम्ही घरूनच जॉईन होणार होतात ना? नाही, मी घरून जॉईन होणार होतो, पण नंतर कळलं की हा येतोय ना डायरेक्ट स्टुडिओमध्ये. म्हटलं मी पण येतो, म्हणजे काय प्रेक्षकांना सुद्धा एक थोडासा सरप्राईज राहील. नाही, असं नाही ना, पण बरोबर नाही. म्हणजे मी आता बोलले ना की तुम्ही व्यस्त आहात, तुम्हाला येता येणार नाही, आणि डायरेक्ट तुम्ही स्टुडिओमध्ये कसं एकदम ऑड वाटेल. मुळात माझ्याबरोबर ह्याचा इंटरव्ह्यू ठेवला हे जास्त ऑड नाही आहे का? मी हे ऑडचं मला सांगू नका. मी मुळात इथे कामाला आलो होतो, माझं काम लवकर संपलं म्हणून मी इथेच आलो. म्हटलं इथूनच गप्पा मारूया आपण म्हणून. ऍक्च्युली तुम्ही इथे येऊन गोंधळच घातलाय सगळा. पण मी आता जाऊ का? नाही, नो सर, एक मिनिट, आपण काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. Yes. काही हरकत नाही. काही हरकत नाही. काहीतरी करूया. एक मिनिट, बाजूला रूम आहे सर, तुम्ही त्या रूममध्ये बसा. मी तुम्हाला सगळी अरेंजमेंट करून देते, तुम्ही तिथून जॉईन व्हा. आपण लोकांना सांगू की तुमच्या विरारच्या घरून तुम्ही इथे जॉईन झालेला आहात. दॅट्स अ गुड आयडिया. पण तिथे अरेंजमेंट आहे सगळे, म्हणजे नो ऑनलाईन? प्रॉब्लेम सर, मी तिथे लॅपटॉप ठेवते, तुम्हाला व्यवस्थित कनेक्शन देते, इकडचं वायफाय यूज करा, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. दॅट्स अ गुड आयडिया. कुठे आहे रूम ती? या ना सर, मी दाखवते तुम्हाला. प्लीज इथे रूम आहे. या इथे. येस. इथे तुम्ही बने इकडे लावा रे सेटिंग या जरा लावा. असं घर करा की असं विरारचं घर दिसलं पाहिजे. हा अच्छा. या ओके, ग्रेट. हे काय आहे? ते विरार असं एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे ना, म्हणून. अच्छा. तुम्ही कुठे राहता? मी भाईंदर. तुमच्या घरात भाईंदर असा बोर्ड आहे? मी रेल्वे स्टेशनवर राहतो. असा बोर्ड नकोय. हा काढा तुम्ही. खरं दादा, हटाव, ये अच्छा नाही चाहिए. बरोबर आहे. सॉरी सर, रिलॅक्स. मी तुम्हाला ना लिंक मेल करते. हो. तुम्ही लगेच जॉईन व्हा सर. हो चालेल. कम्फर्टेबल? हो, मेल आयडी आहे ना? हो, मी पाठवते. येस. सॉरी गौरव सर, ऍक्च्युली ते सरांची सगळी व्यवस्थित सोय करून देत होते ना, त्यामुळे थोडं. दादाला सगळं दिलत ना तुम्ही, म्हणजे पाणी, चहा वगैरे? थांबा. दादा, यू कम्फर्टेबल ना? कम्फर्टेबल ना? जा. समीर सर, आपण सुरू करतोय. हो, मी आहे, तयार आहे. म्युझिक. हा बघ काय बोलतोय. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे ए हा बघ काय बोलतो. मंडळी, दोघांचे मी मनापासून खूप खूप स्वागत करते. बहुकेशी गौरव मोरे, नमस्कार. नमस्कार. आणि नोकेशी समीर चौगुले. समीरजी नमस्कार. नमस्कार. हो, नमस्कार. वा, खूप छान आहे तुमचं विरारचं घर. वा, तुम्ही विरारच्या घरून ऑनलाईन आहात, याबद्दल मला खूप आनंद होतोय. पुढे चला. गौरवजी, पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारावा असं वाटतो.
म्हणजे आज तुम्ही सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाला, इतकं तुमचं नाव झालेलं आहे, यशाच्या शिखरावर तुम्ही आहात. काय सांगाल या प्रवासाबद्दल? मी सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्ही समीर दादाला विचारा. माझा सम्या दादा. ओ ओ सुंदर. त्याचा अभिनय बघत बघत आम्ही लहानाचे मोठे झालो. आयच त्याचा मान पहिला बिकॉज ही इज अवर सिनियर. या ओ माय गॉड. सम्या दादा पहिला. वा वा. हा का खोटं वागतोय तेच कळत नाही. किती किती तुम्ही नवीन असून सुद्धा आपल्या सिनियर्स बद्दल केवढा आदर आहे तुमच्या मनात. खरंच मला ना अक्षरशः धन्य झाले आज मी. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलंय. क्या बात आहे खरंच. आता मी समीर चौगुले. हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आधी तुमच्याकडे येते मी. तुम्हाला पहिला प्रश्न विचारते की गेली 28 वर्ष सर हा, हो, ऐक. चौगुलेजी गेली 28 वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करता आहात. काय सांगाल या प्रवासाबद्दल? वेल गेली 28 वर्ष मी विरारला राहतो. विरारला माझं बालपण गेलं आणि विरारला बालपण नाही गेल्यानंतर ते काही मी अडकलं तुथुंदी ऐकूच येत नाही ना हो ना, नीट. ऐकू- सगळं ते अडकलं नाही. नेटवर्कचा इश्यू आहे जरा. नेट- नाही ना अडकलंय ना ते फिरते असं गोल गोल, एनिवे रसिका हो, मला वाटतं समीर चौगुले यांच्या विरारच्या घरातल्या नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हरकत नाही. आपण पुन्हा त्यांच्याशी कनेक्ट होऊया. तोपर्यंत आपण गौरव मोरे यांच्याशी संवाद साधूया. सांगा काय सांगाल आपल्या या इतक्या यशाच्या प्रवासाबद्दल? मी माझ्या करिअरची सुरुवात बालनाट्यापासून केली. आम्ही ऐकलंय खूप प्रसिद्ध झालं होतं तुमचं बालनाट्य. भाभीनं वाजवला भोंगा. क्या बात, माइंड ब्लोइंग. क्या बात. कसं म्हणजे कसा प्रवास एकंदर सुरू झाला तुमचा? ॲक्च्युली मी लहानपणापासूनच खट्याळ बालनाटकं केली आहेत. ओहो कॉलेजला गेलो तेव्हा मिश्किल एकांकिका आई केली ग. आणि त्याच्यानंतर मी रुबाबदार नाटकं केली. वा वा. मी तुम्हाला सांगतो ना, माणसाच्या मनगटात 2 रक्तवाहिन्या असतात. एक रोहिणी, दुसरी नीला. माझ्या मनगटात 3 आहेत. तिसरी नाटक आहे. हे फेकतोय यार हे काय. म्यूट करा तुमचं समीरजी. इथे ऐकू येते आवाज. म्यूट करा. sorry. हां डिस्टर्ब होतोय. क्या बात आहे. अंगावर काटा आला माझ्या. खरंच म्हणजे इतका नसानसात नाटक बिनलेला कलाकार माझ्या पुढ्यात उभा आहे. माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी तरळलंय. मी आता आपण थोडंसं समीर चौगुले यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया. समीरजी नमस्कार. नमस्कार. गेली 28 वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्यरत आहात. काय सांगाल या प्रवासाबद्दल? माझं बालपण विरारला गेलं आणि विरारहून मी हे सगळं स्ट्रगल माझं सुरू केलं. परत अडकलं ते. असं झालं आणि अडकलं. हां, ते परत ते अडकलं. हेच होत नाहीये. हे अटकताय. कोई आहे काय? काही हरकत नाही. ते सारखं अडकतच आहे नाही का? हो ना, दादाच्या करिअर सारखं. नशीब दादाला माझा आवाज जात नाही, ना तर मला सोडला असं त्याने. ए झिपऱ्या ऐकू आलं. झिपऱ्या ऐकू आलं मला. सुरू झालंय. नाही खरंच काही ऐकूच येत नाहीये. काही ऐकूच येत नाहीये. अरे. एनिवे बने एक काम कर, यांची विंडो काढून टाक. हां म्हणजे डिस्टर्ब होणार नाही. ओके रसिका हो, आता आपल्यासमोर गौरव मोरे उपस्थित आहेत आणि ते आपल्याशी संवाद साधतायत. सरांच्या विरारच्या घरच्या नेटवर्कचा जरा इश्यू झालेला आहे. काही हरकत विरारचा नाही. नाही. ते आपल्याला थोड्याच वेळात कनेक्ट होतील. गौरवजी म्हणजे एवढे तुमचे फॅन्स आहेत. आज एवढ्या लोकांना तुम्ही आवडता. मला एखादा किस्सा तुमच्या फॅनबद्दलचा ऐकायचा आहे. काय सांगा? ॲक्च्युली आपले फॅन्स आपल्याला खूप प्रेम करतात. येस. आज मी जो काय आहे ना त्याचं सगळं श्रेय मी माझ्या फॅन्सना देतो. वाह. परवाच एका ताईंनी मला मेसेज केला की गौरवजी तुम्हाला बघून हसून हसून माझी पुरचुंडी वळते. या ए मुरकुंडी वळते रे. पुरचुंडी कुठली रे? तुम्ही जरा म्यूट करा ना. म्यूट करा प्लीज. डिस्टर्ब होते चौगुलेजी प्लीज. प्लीज डिस्टर्ब होते. कमाल. म्हणजे मी खरं सांगू का, एवढे तुमचे लाखो फॅन्स आहे त्यापैकी मी एक आहे. Thank you, ma'am. खरंच. आता आपण परत समीरजी चौगुले यांच्याकडे वळूया. समीरजी मी तुम्हाला विचारते की 28 वर्ष तुम्ही या क्षेत्रात कार्य करत आहात. काय सांगाल तुमच्या या प्रवासाबद्दल? मी तेच तुम्हाला सांगणार होतो की विरारचा माझा जन्म आहे आणि विरारहून जेव्हा मी माझं असं स्ट्रगल सुरू केलं, म्हणजे मी त्यावेळेला मला आठवतंय की परत अडकलं हे. अरे असं कसं अडकलं? मंडळी माफ करा.
यांच्या विरारच्या घरातलं जे वायफाय आहे ते जरा घंटा आहे, थोडासा प्रॉब्लेम आहे. काही हरकत नाही, आपल्याशी ते परत कनेक्ट होतील. विरारचा प्रॉब्लेम नाहीये, तुमचं वायफाय गणलंय. विरारचा प्रॉब्लेम नाहीये. ऐका ना, ते वायफाय आहे ना, ते मगातपासून मी फक्त विरार मंडळी, काही हरकत नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच तुमच्यापर्यंत येऊया. तोपर्यंत घ्या छोटासा ब्रेक आणि बघत राहा हे बघ काय बोलतो. काय चाललंय तुमचं? हो, पण मला डायरेक्ट असे आतमध्ये काय येत आहे? अरे तुम्ही जी रूम दिली ना त्याच्यात वायफाय जातच नाहीये. खाली घंटाकडे आली की टाका त्यात ते वायफाय. लक्षात आलं का तुम्हाला? मला बोलता सुद्धा येत नाही. इथे वायफाय येतंय, तुम्हाला सगळ्यांना दिसतंय, तिथे वायफाय येत नाहीये. यूनिट यार, तुम लोग ना अपना अपना मोबाईल बंद करो यार. वो वाईफाई कनेक्ट बंद करो. मेहमान आते त्यांना नको का कनेक्ट व्हायला? सर तुम्ही चेक करा ना. आता हा, आलं का बघा, मी सर. चेक करतो. या. आलं आलं, 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 आलं. आलं, चार कडे आले. आलं चार. मी तेच तुम्हाला म्हणत होतो ना की हे आधी तुम्ही हे सगळं करायला पाहिजे होतं ना. sorry. चिडचिड होते ना मग Sorry. माझी. कारण सकाळ मग 28 वर्ष मी विरार 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 असं होतं ना. विरारवर 28 वर्ष तिकडेच काढली असं नाही, होतं. sorry. दादा, तुला आलं ना वायफाय? जे तू आता कम्फर्टेबल आहेस ना दादा? म्हणजे वायफाय आलंय ना? तू स्वतःचं जे करिअर फुलवलंस ना मगातपासून, ते मनगटाचं आहे ना, ते नाटक बिटक ते माझं होतं. मी मुलाखतीत बोललेलो होतो. जा तुझा, खरंच जा. मी शांत आहे तोपर्यंत जा. झालं हा, दादा. मी ओके आहे. म्युझिक. हा बघ काय बोलतोय. मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमामध्ये. हा बघ काय बोलतो. आणि आता गेले आपण- 28 वर्षापासून म्हणजे थांबा मला समीरजी, थांबा ना, थोडं थांबा. तर मंडळी, आज आपल्या समोर आहेत महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील कमाल आर्टिस्ट गौरव मोरे आणि समीर चौगुले. आता मी समीर चौगुले यांच्याकडे जाते. समीरजी, तुम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात हास्य महारथी म्हणून ओळखली हा, जातात. हो. म्हणजे गेली अनेक वर्ष तुम्ही गौरव मोरे यांचं काम बघितलेलं आहे. हो, अगदी. त्यांची प्रगती तुम्ही पाहिलेली आहे. काय सांगाल आमच्या गौरव मोरे यांच्याबद्दल? सर, गौरव म्हणजे माझ्यामध्ये मी येते ना सर तुमच्याकडे. गौरव मोरे बद्दल हा हे आहे म्हणजे हा चांगला आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आहे, नौखा आहे तो. रॉ होता जेव्हा आला तेव्हा रॉ होता, पण आमच्याबरोबर त्यांनी तालमी करून 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 तो आता म्हणजे हे झाला, म्हणजे तयार झाला आता. अतिशहाणा आहे तो, पण ओके म्हणजे ओके म्हणजे तसा काही हे नाही आहे, म्हणजे मुद्दा तो तसा काहीच नाही आहे. पण कमिंग बॅक टू माय प्रवास, गेले 28 वर्ष मी विरारचा माझा जन्म आणि अरे, विरार परत गेले हे. अरे यार! असं कसं जाता येईल? गौरव मोरे, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. एवढा मोठा चित्रपट केला संजू, इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर तुम्ही काम केलं, काय होता अनुभव? अरे काय सांग? अरे ओ अरे. सर सर सॉरी मॅडम, काय माहिती आहे का? सर, या वायफायमुळे ना माझ्या सम्या दादाला त्रास होतोय. त्याला तुम्ही मला 4 प्रश्न विचारले, पण त्याचा प्रश्न पुढे जातच मला ना बापरे. माझा सम्या दादा अरे मला. तुम्ही रडू नका, ऐका प्लीज, रडू नका. मी लहान आहे, माझा ऐका, रडू नका. मी त्याला शांत माझा बसा. अरे समीरजी, समीर यांच्या विरारच्या घरातलं नेटवर्क पुन्हा आलेलं आहे. आपण परत त्यांच्याशी संवाद साधूया. समीरजी, समीरजी, हा बोलतोय. हा, नमस्कार नमस्कार. तुमचं नेटवर्क आता नीट आहे. आपण जी तांत्रिक अडचण होती ती घालवलेली आहे. हो. आता आम्ही तुमच्याशी छान संवाद साधू शकतो. समीरजी, मी नाही, आता कोण होतं आता? असो मी आता तुमच्याकडे येते. समीर चौगुले. हा, बोला. नमस्कार. हाय, मला ऐकू येते. हो. हां, मला हेच तुम्हाला विचारायचं होतं की आज तुमचे आवाज हे इतके फेमस आहे. तो तुमचा कबुतराचा आवाज नाही तो कबुतराचा नाही, मोबाईल व्हायब्रेटर आहे.
कबूतर नाही. सॉरी, मला वाटलं तर कबूतरच आहे. नाही, नाही, कबूतरच आहे. तर तो आवाज एवढा फेमस आहे. हा, सनईचा आवाज इतका फेमस आहे. मला हो. अनेक पत्र आलेली आहेत आणि त्या सगळ्या पत्रांमध्ये असं म्हटलं गेलंय की समीर चौगुले यांना दरवाजाचा आवाज काढायला सांगा. माझी खरंच खूप विनंती आहे, एकदा झलक दरवाजाचा आवाज. येस, म्हणजे एवढ्या वर्षात माझे काय आवाज ऐकू येतो? हो 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 म्हणजे एवढ्या वर्षात माझे अनेक आवाज तसे फेमस आहे. हे आलं वाक्य हो आहे? हो, येते येते येते. तर अनेक माझे आवाज तसे फेमस आहेत. म्हणजे तुम्ही मोबाईल व्हायब्रेटर आलं? हो, येते येते सर, प्लीज कंटिन्यू तर सर. आता व्यवस्थित आहे, या हो हो, दाराचा आवाज आहे, तो मी तुमच्यासाठी काढतो. प्लीज. अरे इथे अडकलं ना, असं अर्धवट झालं. गेलं नेटवर्क गेलं. आलं 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 आलं. समीरजी पुन्हा एकदा जरा. नाही, परत गेलं नेटवर्क, गेलं 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 गेलं. आलं 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 आलं. एकदा 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 परत एकदा परत. अरे गेलं गेलं. प्लीज प्लीज, आलं आलं एकदा एकदा. तो आवाज अजून जरा मोठ्याने, लाऊडर. अडकते सर, अजून लाऊडर. सर प्लीज, समन मोठा आहे. सर हा कसा अडकला सर. अरे अडकलाय सर. अरे तू घ्यायचा गो. अरे किती वेळा काढू आवाज, तू घ्यायचा गो. मला काम नाही, तू धडपत्री वायफाय घाल खड्ड्यात. आहो. मला काय करायचंय? सर अरे हाट रे, मला नाही बोलायचं, चल निघून जा. सर अरे समीर बाळा, कसा चाललाय इंटरव्ह्यू? तुम्ही कोण? अरे मी तुझा बाबा. तू कुठं बाबा आहे माझा? ते लतिका मॅडमनी मला पाठवले तुमचे बाबा म्हणून. तुमचं विरारचं घर एस्टॅब्लिश करायचं ना. सर